अख्ख्या देशामध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या युद्धाचा फटका संपूर्ण जगासह आपल्या राज्याचा यवतमाळ जिल्ह्याला बसलेला आहे। यामध्ये विशेष करून व्यावसायिक गॅस पुरवठा जे आहे तो प्रशासनाने बंद केलेला आहे। त्यामुळे व्यावसायिकांपुढे मोठा संकट आणि पेच निर्माण झालेला आहे। बरेचसे ठिकाणी लाकडाच्या चुली पेटलेल्या आहेत, तर काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक शेगड्या आणून त्यावर व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळते। आपण अधिक बातचीत करणार आहोत। मित्रा, कधीपासून हे इलेक्ट्रॉनिक शेगडीवर तुम्ही व्यवसाय करताय? हे 4-5 दिवस झाले सर। एक दिवस आमची हॉटेल पण बंद होती। हे आता 4-5 दिवस झाले तर शेगड्या आल्यात आमचे 2-4, तर आता याच्यावर व्यवसाय चालू आहे सर। आणि या शेगडीवर काय काय करता येते? किती भांडे चालतील नेमकं? या शेगडीवर सर 5 किलोपर्यंत काही अनाज पकू शकता तुम्ही। चपाती पण बनते, भाजी पण बनते, ग्रेव्ही पण होते 5 किलोपर्यंत। त्याचे वेगळं कुकर पण भेटतात, नसले तर आपलं कुकर चालवा लागलो आम्ही आता। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।